लवासा प्रकरणी शरद पवार हायकोर्टात सीबीआय चौकशीबाबतच्या याचिकेत हस्तक्षेपाची मागणी आता त्यांनी केली। जनहित याचिका मनमानी आणि अर्थहीन असल्याचा दावा त्यांनी केलाय। तर लवासा प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या फौजदारी जनहित याचिकेविरोधात शरद पवार यांनी हायकोर्टात धाव घेतली। जनहित याचिका मनमानी आणि अर्थहीन असल्याचा दावा पवार यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे केला। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी पुण्यातून चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेला आहे। चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट आहे की लवासा प्रकरणी शरद पवार हायकोर्टात जाणाऱ्या सीबीआय चौकशीबाबतच्या याचिकेत हस्तक्षेपाची मागणी तिने केली आहे। काय सांगशील यावर? खरं तर नानासाहेब जाधव हे जे वकील आहेत त्यांनी लवासाबाबतच्या ज्या अनियमितता आहे या सगळ्या अनियमिततेबद्दल एक याचिका दाखल केली होती। खरं तर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची सीबीआय मार्फत चौकशी करा अशा स्वरूपाची सगळी याचिका होती आणि या याचिकेबाबत काल सुनावणी झाल्यानंतर शरद पवार गटाच्या काही वकिलांनी हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे। खरं तर यामध्ये आपण पाहिलं की लवासा जे शहर आहे ते पुण्याजवळील लोणावळा परिसरामध्ये हे सगळं लवासा शहर आहे आणि या लवासा शहरामध्ये जे बांधकाम आहे त्या ठिकाणचा वेगवेगळ्या त्या ठिकाणी बांधकाम करण्यात आलेलं आहे ते अनियमितता करण्यात आलं आहे। त्यातल्या परवानग्या हे सगळ्या बेकायदेशीर होत्या असं याचिकाकर्ते जाधव यांचं म्हणणं होतं आणि या स्वरूपाची याचिका त्यांनी काही दिवसापूर्वीच उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती आणि या याचिकेवरती हस्तक्षेप करणारी याचिका जी आहे ती काल शरद पवार यांच्या वतीने दाखल करण्यात आलेली आहे। याची सुनावणी जी आहे ती पुढच्या 4 आठवड्यानंतर न्यायालयामध्ये होणार आहे। परंतु शरद पवार यांच्या वतीने सांगण्यात येते की नानासाहेब जाधव यांनी जे आरोप केलेले आहेत ते जुनेच आरोप आहेत, त्यामध्ये नवीन कोणत्याही स्वरूपाचे आणि कोणतेही सिद्ध नसलेले सगळे आरोप आहेत आणि सगळे आरोप फेटाळावे। त्याचबरोबर सीबीआय चौकशी करण्याची जी त्यांची मागणी आहे ती मागणी सुद्धा फेटाळावी अशा पद्धतीची ही याचिका आहे ती हस्तक्षेप करणारी याचिका काल त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। अगदी चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।